जंतर मंतर दिल्ली येथे सुरू असलेल्या उपोषणाला आणि सोनम वांगचुक यांना बेकायदेशीर अटक या मुद्द्याला धरून पैठण येथे विद्यार्थी आणि तरुणांनी पैठण तहसील कार्यालयावर लक्षवेधी मोर्चा काढला। सोमवार दिनांक 20 जुलै रोजी सकाळी 12 वाजता पैठण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातून विद्यार्थी आणि तरुणांनी एकत्र येत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून जोरदार घोषणाबाजी केली। हातात निषेधाचे फलक घेतलेल्या विद्यार्थी तरुणांचा मोर्चा बस स्थानक चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जिजाऊ चौक, लोंढे हॉस्पिटल मार्गे पैठण तहसील कार्यालयावर धडकला। पैठण तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चावेळी तरुणांनी जोरदार घोषणाबाजी करून तहसील प्रशासनाला मागण्यांचं निवेदन सादर केलं। यावेळी ॲडव्होकेट संदीप शिंदे, सचिन जायगुडे, सुभाष खडसन, प्रथमेश बडे, हर्ष कांबळे, अनिकेत गव्हाणे, नितीन वारे, संकेत टेकाळे, प्रदीप पालवे, किशोर काळे, नितीन मापारी, विशाल मगर, अक्षय लिंबोरे, निशांत पवार, मतीन शेख, गणेश झुंजे, नंदकुमार राऊत, सय्यद मतीन यांच्यासह अनेक विद्यार्थी तरुण व या मोर्चात सहभागी झाले होते। 10 न्यूज सह्याद्रीसाठी ब्युरो चीफ शिवाजी गाडे, पैठण, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.